नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वरणाची रेसिपी, जी महाराष्ट्रात प्रत्येक घराघरामध्ये बनवली जाते आणि सर्वांची आवडते अशी ही वरण भाताची रेसिपी। तर त्यासाठी मी सर्वात आधी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे। मी 1 तास याला भिजवलेली आहे पाण्यात। आता मी याला कुकरमध्ये पाणी टाकून शिजवत आहे। त्यात मी टाकलं आहे हिंग, जीरा आणि हळद। आता हे सर्व मिक्स करून मी कुकरचं झाकण लावून घेते आणि 3-4 शिट्टी होईपर्यंत हे वरण नीट शिजवून घेते। तुम्ही बघू शकता की वरण शिजताना इथं फेस आलेला असतो। अगोदर तो फेस काढून घ्या, नंतर कुकर लावा। मी याच्यात 3-4 शिट्ट्या घेतल्या आहेत आणि एकीकडे मी पातेला तापत ठेवला आहे। मी इथं लसूण आणि मिरची यांचा ठेचा बनवत आहे। लसूण आणि मिरची टाकल्याने आपल्या वरणाला मोठ्या वरणाच्या सारखं चव लागतं, जसे पूजेला वगैरे बनवतात त्याच्यात ती लोक लसूण आणि हिरवी मिरची ठेचून टाकतात, म्हणून आपणही तसं करूया। त्याच्यामुळे आपला वरणही पूजेच्या समारंभाच्या वरणासारखं लागेल। आता मी तेलात मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडल्यावर मी त्याच्यात टाकणार आहे कढीपत्ता। हळद आणि जिरा मी आता टाकणार नाही, कारण की मी ते वरण शिजवतानाच टाकलेलं आहे। आता मी टाकते आहे ठेचा लसणाचा आणि मिरचीचा। आता मी याच्यात टोमॅटो घालून घेतले आहेत। टोमॅटो शिजल्यानंतर मी आपला उकडलेलं वरण आहे ते याच्यात टाकत आहे। हे तुरीच्या डाळीचं वरण आहे। आपल्याला जसं पातळ किंवा घट्ट हवे असेल तसं पाणी टाकून घ्या। त्यानंतर याच्यात टाका मीठ आणि चांगली उकळी येईपर्यंत हे वरण चांगले शिजवून घ्या। जेवढं आपण वरण शिजवतो तेवढ्या त्या वरणाला चांगलं चव येते। वरण शिजत असताना वरती आलेला फेस तुम्ही काढून घेऊ शकता। मी हा फेस अगोदरच काढून घेतलेला आहे। याच्यात युरिया असतो, म्हणून आपल्या जे सांधेदुखी वगैरे डोकेदुखीचं कारण असतं हे याच्यात युरिया असतो या फेसामध्ये, म्हणून आपल्याला हा फेस काढून घ्यायचा असतो। आता हा वरण खाण्यासाठी रेडी झालेला आहे। आपण याला सर्व करूया। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि किती छान घट्ट झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा।